फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी, युनिक आणि ब्लाउजला आणि साडीला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाईन बनवायची असते, म्हणजेच काय बॅकनेक डिझाईन. पण कशी बनवावी समजतच नाही. सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कोणी जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल, कारण मी इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आज तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगणार आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. छान असं त्याला बॉर्डरला काट आहे आणि खरं तर हा काट आपण कमरेच्या साईडला घेतलेला आहे आणि आज यावर आपण मस्त अशी डिझाईन बनवणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. सो सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे ते ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13 इंच. 1 इंच मार्जिन असं आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेला आहे पूर्ण शोल्डर, कारण हा आहे बोटनेक ब्लाऊज. सो शोल्डर टाकलेला आहे आपण इथे 6.5 इंच. 3.5 किंवा 4.25 इंचाची गळा रुंदी आपल्याला इथे घ्यायची आहे. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 6.5 इंच घेतला. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथे टाकत असतो आपण नेहमी छातीचा 4था भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन. तर 8 चौक 32 अधिक 1.5 असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतला. आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो सगळ्यात आधी वरच्या साईडला 3 इंचाला आपल्याला एक मार्किंग करायची आहे. त्यानंतर 1 इंच डिस्टन्स ठेवायचा आहे आणि पुन्हा इथून खाली आपल्याला जो काही आपला मधला शेप आहे त्याची मार्किंग करायची. तर इथे मी 7 इंचाला करून घेतली. आता या मार्किंग झाल्यानंतर आपल्याला आडवं गळा रुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे. आता गळा रुंदीची मार्किंग सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथे 3.5 किंवा 4.25 घेऊ शकतात. तर वरच्या साईडला ऑलरेडी मार्किंग केलेली आहे, खालच्या साईडने मी इथे मार्किंग करून घेते आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. खरं तर बोटनेक ब्लाऊजसाठीची ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळ्याचा शेप कसाही असतो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने 2 बॉक्स तयार करून घ्यावे लागतात. यानंतर आता वरती जो काही बॉक्स आहे तिथे आपल्याला गोल गळ्याची मार्किंग करायची आहे. सो मग मी इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे तुमचा जो काही मधला शेप असेल तर त्याची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर काय करायचं आहे, सगळ्यात आधी आता आपण जो काही बॉक्स तयार केलेला आहे तर बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला खरं तर मार्किंग करायची आहे. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग केली, त्यानंतर इथून थोडासा गोलाकार शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि हा पॉइंट हा जो काही गोलाकार आहे ना तर हा वरती आपल्याला स्ट्रेट लाईनला जॉईन करायचा. सो बघा, मग अशा पद्धतीने आपली इथे शंकू शेपमध्ये खरं तर ही डिझाईन आहे. तर आपण इथे परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. सो बघा, मग मी इथे एकदम व्यवस्थित मार्किंगवर कट केलं. जर तुम्हाला हा शेप कॅनव्हास पेपर लावून जर करायचा असेल तर मग इथे कटिंग करण्याची गरज नाहीये. आता हा शेप इथे कटिंग झाल्यानंतर आपल्याला वरचा गळा सुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे. सो बघा, मग अगदी व्यवस्थित पकडायचा आहे आणि मग ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा. ठीक आहे, सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपले संपूर्ण गळ्याची वरचा आणि मधला शेप दोन्ही मार्किंगही झालेली आहे, परफेक्ट कटिंग सुद्धा झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता इथे मधला शेप रेडी होईल. त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे. सेंटर पॉइंटला एक पिन लावायची, जेणेकरून स्टिचिंग करताना तिथून हलायला नको. आणि मग इथे सुद्धा मी एक पिन लावून घेतली.
आणि सगळ्यात आधी आता मी म्हटल्याप्रमाणे मधला शेप आपला रेडी होणार आहे. सो म्हणूनच मग जो काही मधला आकार आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग खरं तर टीप मारताना अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आपलं मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच गळ्याचा आकार रेडी होणार आहे. एवढंच नाही तर त्याचं फिनिशिंग लुक सगळं आपल्या ह्या शेपवर डिपेंड आहे. त्यामुळे मग आपल्याला अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक इथेही टीप मारून घ्यायची आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थितपणे खरं तर इथे संपूर्ण हा जो काही मधला शेप आहे तिथे व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर मधला जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. त्यासाठी मग हा पार्ट ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे एक छोटासा कट मारायचा. त्यानंतर ते सरळ करून मधला जो काही आपला पार्ट आहे तर तो संपूर्णच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. जेवढं आपलं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये, काहीही एक्स्ट्रा ठेवण्याची इथे गरज नाहीये. आणि फायनली इथे आपण हे कट करून घेतलं. यानंतर आता ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळही व्हावा. त्याचबरोबर हा आकार जो आहे तर आपल्याला हवा आहे तसंच यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सुद्धा तुमचा कुठलाही गळा असला तरी सुद्धा ह्या गळ्याच्या शेपला छोटे छोटे कट्स मारूनच घ्यायचे, म्हणजे परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपला कपडा तिथे व्यवस्थित फोल्डही होतो आणि शेपही व्यवस्थित येतो. या पद्धतीने आपण हे सरळ करून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित सेट करायचं आणि मग आता ह्या शेपला कडेकडेने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग इथे सुद्धा आता दाबटीप देताना जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित यावी. कारण जर का अस्तरचा कपडा वरती दिसला तर फिनिशिंग अजिबातच व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मग खरं तर आपल्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. आणि बघा मग किती व्यवस्थित शेप सेट होत आहे, बघितल्यावरच लक्षात येतोय. सो प्रॉपर फिनिशिंग सहित हा शेप तयार करण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो बघा मग किती छान परफेक्ट असा शेप आपला फायनली रेडी झाला. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने सुद्धा टीप मारताना कुठेही आपली गळ्यारुंदी स्प्रेड जास्त व्हायला नको, जेणेकरून शोल्डरचा प्रॉब्लेम यायला नको. सो त्यासाठी सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक खरं तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आणि बघा मग फायनली आपलं ते जोडून सुद्धा झालेलं आहे. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच इथे आपल्याला सगळ्यात आधी अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो. ठीक आहे. सो बघा मग अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे कट करायचं आहे. एकदम तंतोतंत जेवढं अस्तर आहे अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, कारण फिनिशिंग फिटिंगसाठी ह्या टिप्स खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली आपला परफेक्ट असा बॅक पार्ट इथे रेडी सुद्धा झालेला आहे. बघा किती सुंदर फिनिशिंग सहित तयार झाला. आता आपण हा सध्या पार्ट साईडला ठेवूयात आणि इथे आता आपल्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे. तर गळापट्टीसाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो, म्हणून आपण इथे तिरक्या 1 इंचाच्या पट्ट्या काढून घेऊयात. सो पट्टीच्या सहाय्याने मी मार्किंग केलेली आहे. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला हे 2 पट्ट्या एकमेकाला जॉईन करून घ्यायच्या आहे. सो इथून कट करते मी आणि सिंपल अशी आपण इथे टीप मारून घेऊयात. खरं ते इथे तुम्ही डबल टीप दिली तरी सुद्धा चालेल, पण इथे दाबटीप द्यायची नाहीये. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो लक्षात राहू द्या. त्यानंतर इथलं सुद्धा मी कडेचं कट करून ते व्यवस्थित सरळ सेट केलं. आता आपण ही पट्टी गळ्याला लावून घेऊयात. सो गळ्याला लावताना ही जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि गळ्याच्या कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे.
टीप मारताना मार्जिन अजिबातच कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण मार्जिन कमी जास्त झालं की गळ्याचा आकार बिघडू शकतो, तो पुढे मागे होऊ शकतो, अगदी परफेक्ट गोलाकार येणार नाही. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी, गळ्याचा आकारही व्यवस्थित यावा, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड केलेली आहे आणि वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली बघा आपला हा गळा परफेक्ट असा रेडी सुद्धा झालेला आहे. त्यानंतर आता महत्वाची पुढची स्टेप आहे ती म्हणजे इथे आपल्याला ना मधल्या डिझाईनसाठी खरं तर त्रिकोण तयार करायचे आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीचे. त्यासाठी मी इथे गोल्डन कपडा घेतलेला आहे. काठाचा कलर जसा आहे ना त्याला मॅच होतील अशाच. आणि याचे आता आपल्याला छोटे छोटे चौकोन तयार करायचे आहेत. तर 2.5 बाय 2.5 इंचाचे केले तरी सुद्धा चालणार आहे. टोटल आपल्याला इथे 6 चौकोन लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे नॉटही लागणार आहे. तर तुमचा गळा किती डीप आहे त्यानुसार तो ओपन करून बघा, ह्या पद्धतीने ना मोजून बघायचा आहे. कडेने 1-1 इंच एवढा डिस्टन्स ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि मग बरोबर त्याच साईडचे उरलेले टोटल आपल्याला 5 म्हणजे असं एकूण आपल्याला किती इथे 6 नॉट पाहिजे आहेत. सो बरोबर मग मोजून आपल्याला सेम तिथे कट करून घ्यायचं आहे. किंचितचं थोडंफार पुढे मागे झालं तर चालेल, स्टिचिंग करताना ते व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. फायनली बघा मग हे नॉट आपले कट करून झालेले आहे. आता आपल्याला याची डिझाईन बनवायची आहे. तर बघा मग इथे मध्यभागी आपल्याला इथे नॉट टाकायचं आहे आणि एक टीप मारून घ्यायची आहे बघा आडवी, ह्या पद्धतीने. सुरुवातीला डबल टीप देऊन लॉकही करायचं. ही टीप मारून झाल्यानंतर हे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. खालच्या साईडने व्यवस्थित सेट करून एक टीप मारून घ्यायची आहे. खरं तर याला आपल्याला म्हणजे हे जे काही त्रिकोण आहे ना ते हे डायरेक्ट नॉट अटॅच करत आपल्याला खरं तर रेडी करून घ्यायचे आहे. सो ही एकदम सोपी आणि परफेक्ट अशी पद्धत आहे. तर कंटिन्यू आता सगळेच आपण म्हणजे आधी ना फोल्ड करून अशी टीप मारून घेऊयात आणि मग नंतर खालच्या साईडने मारता येईल, म्हणजे कसं ना पटपट तयार होतील एक एक तयार करण्यापेक्षा. सो बघा मी तुम्हाला 2 कसे करायचे ते दाखवलेले आहे. आणि मग उरलेले बघा मी ह्या पद्धतीने इथे सगळ्याच याला सोबतच टीप मारून घेतलेली आहे. कट करून ते सेपरेटही करून घ्यायचे आहे. आणि मग त्यानंतर बघा हे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि खालच्या साईडला सिंपल अशी टीप मारून घ्यायची. फक्त टीप मारताना ना ते चारीच्या चारी लेअर व्यवस्थित एकसारखी येतील याची काळजी घ्यायची, म्हणजे फिनिशिंगला काही प्रॉब्लेम यायला नको आणि ते फुगायला वगैरे सुद्धा नको, अगदी व्यवस्थित एकसारखे सेट व्हावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली किती परफेक्ट असं आपलं हे टीप मारून झालेली आहे. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं थोडंफार फॅब्रिक असेल तर ते कट करून व्यवस्थित सेट करायचं, म्हणजे मग आपल्याला पुढची डिझाईन बनवणे इझी जातं, फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येते. आणि मग किती मार्जिन पकडत जोडायचं तर त्याचा सुद्धा थोडासा अंदाज येतो. जर का फॅब्रिक पुढे मागे असलं तर मग ते आपल्या लवकर लक्षात येत नाही. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने त्रिकोण म्हणजे नॉट सहित जॉईंट आपण इथे हे त्रिकोण 6 रेडी करून घेतलेले आहे. आता आपण हे बॅक पार्टला जोडून घेऊयात. सो बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहे. तर 3-3 एका साईडला लावायचे आहे. तर बाहेर किती त्रिकोण बाहेर काढायचा तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर आपल्याला अगदी छोटासाच त्रिकोण इथे लागणार आहे. तर सुरुवातीला जरी तुम्ही 2 बाय 2चा त्रिकोण कट करून घेतला म्हणजे चौकोन तरी सुद्धा चालणार आहे. आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखे सेट केले की आता आपण इथे टीप मारून घेऊयात. तर इथे सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे, म्हणजे तिथून ते त्रिकोण निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सो बघा मग प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साईड एक साईडने आपले लावून झालेले आहे. सेम त्याच पद्धतीने त्याच लेवलमध्ये आपल्याला दुसऱ्या साईडचे सुद्धा लावून घ्यायचे आहे. आणि हे सुद्धा व्यवस्थित जेवढे एका साईडचे बाहेर आहेत ना तेवढेच येतील याची काळजी घ्यायची, कमी जास्त शक्यतो होऊ देऊ नका. ठीक आहे. सो बघा मग आता इथे सुद्धा सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि परफेक्ट अशी टीपही मारून घ्यायची आहे. सो बघा मग व्यवस्थित लावून झालेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता खालच्या साईडचे हे काही नॉट आहेत ना तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित इथे सेट करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर ते खूप टाईट करण्याची गरज नाहीये, कारण घातल्यानंतर ते टाईटच होणार आहे. तर किंचितचं नॉर्मल असं लुझिंग मध्ये जरी ते स्टिच केलं तरी सुद्धा चालणार आहे, म्हणजे फिटिंगला पण पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको किंवा टाईट पण वाटायला नको यासाठी. ठीक आहे. आणि इथे आता डबल टीप देऊन आपल्याला हे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे.
सो बघा मग एक साईडने आता आपलं जोडून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आता आपण इथे जोडून घेऊयात. आणि हे सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे खूप टाईट करण्याची गरज नाहीये, जरा मीडियमच थोडं लुझिंग मध्येच ठेवायचं आहे. ठीक आहे. सो आता इथे सुद्धा डबल टिप देऊन आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे. फक्त व्यवस्थित एकाच लेवलमध्ये राहू द्या, कमी जास्त वगैरे होऊ देऊ नका. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी परफेक्ट असे नॉट जॉईन करून घेतलेले आहे. ठीक आहे. सो बघा मग आता यानंतर आपल्याला ह्या बॅक पार्टला टाकायचे आहे टक्स आणि कमरपट्टी पण लावायची आहे, तीही लावलेली नाहीये. सो बघा मग इथे सेंटर पासून आता आपण मार्किंग करून घेऊयात. तर सेंटर पासून आपण इथे खरं तर 4.5 इंचाला मार्किंग करून घेऊयात. अर्धा इंच त्याच्या साईडने सुद्धा मार्किंग करायची आणि उभा आपल्याला 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे मार्किंग केलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. सुरुवातीला सुद्धा ते अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. सो बघा मग एका साईडचा टक्स टाकला गेलेला आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा टाकून घेऊयात. लक्षात राहू द्या, परफेक्ट टक्स टाकणं खरं तर खूप गरजेचं आहे. जर योग्य पद्धतीने टक्स नाही टाकले तर फिटिंग फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो, वरती तरंगल्यासारखं सुद्धा होतं. सो तसं होऊ देऊ नका. बघा असे परफेक्ट टक्स टाकून झाल्यानंतर आता आपण इथे कमरपट्टी लावून घेऊयात. 1 ते 1.25 इंचाची पट्टी इथे कट करून घ्यायची आहे. आणि जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल पूर्ण एवढी तर मग तुम्ही जॉईन दिला तरी सुद्धा चालेल. आणि ते खालच्या साईडला आता आपल्याला अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत ही पट्टी जोडून घ्यायची आहे. सो बघा मग आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. एवढंच नाही तर कम्प्लीट ब्लाऊज झाल्यानंतर ही जी काही पट्टी आहे तर आतल्या साईडने थोडीशी फोल्ड करून हातशिलाई करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आत्ताच अजून एक टीप मारून ठेवली मशीनवर तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट असे बॅक टक्स टाकून झालेले आहे. त्यानंतर आता ह्या शेपला आपल्याला लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात किंवा कस्टमरला कशी हवी आहे. एवढंच नाही तर साडी आणि ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन कसं आहे यावर सुद्धा डिपेंड असतं. आता बघा मी इथे गोल्डन आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनची समोसा लेस घेतलेली आहे. आणि हा जो काही मधला शेप आहे इथे आपण ही लेस लावून घेऊयात. सो लेस अगदी व्यवस्थित सावकाशपणे लावायची आहे, खूप गडबड करायची नाहीये. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार ना असा खूप छान परफेक्ट येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागले गेल्यामुळे फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं होऊ देऊ नका, गळ्याचा आकारही बिघडतो. तर म्हणूनच थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. असंही हा शेप तर गोलाकाराचा आहे. जेव्हा जास्त कानेकोपरे असतात त्यावेळेस लेस लावताना जरा जास्तच प्रॉब्लेम येतो, पण इथे तसं नाहीये. पण तरी सुद्धा एकसारखी लेस लागली जाईल याची आपल्याला खरं तर थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि शेवटी काय करायचं, थोडीशी फोल्डिंग पुरता लेस आपल्याला इथे ठेवायची आहे. त्यानंतर आता ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे. खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो बघा मग किती छान प्रॉपर असा आपला व्यवस्थित शेपमध्ये ही लेस लागली गेलेली आहे. यानंतर आता वरच्या गळ्याला आपण एक गोल्डन लेस यूज करूयात. तर इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, पण मी सिंपल गोल्डन घेतलेली आहे आणि मधल्या शेपला फक्त समोसा लेस इथे यूज केलेली आहे. तर तुम्ही मध्ये सुद्धा वेगळी कुठली लेस यूज केली असती तरी सुद्धा चाललं असतं. असंही व्हिडिओत बघण्यापेक्षा असं समोर समोसा लेस खूप सुंदर दिसते, कलर कॉम्बिनेशन्स आहेत. आता इथे कसं ना ग्रीन कलरच आहे, ग्रीन कलरची समोसा लेस आहे, त्यामुळे एवढं उठून दिसत नसेल, पण असं रिअल बघितलं की खूप सुंदर दिसतं. आणि बघा मग फायनली अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित वरच्या गळ्याला सुद्धा आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. ठीक आहे. कमरेच्या साईडला जरी लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात. खरं तर हे सुद्धा तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. सो म्हटलं चला आपणही लावून घेऊयात, कारण आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे कमरेच्या साईडला लेस लावण्याचा. आणि त्यामुळे खरं तर साडी ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर असा उठून दिसतो. सो तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकतात. आणि एवढंच नाही तर ह्या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप द्यायची आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुमची लेस ब्रॉड असो किंवा बारीक असो, पण दोन्ही साईडने टिप देण्याची सवय लावूनच घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी लेस लावून झालेली आहे. आणि फायनली हा बॅक पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे. सो जवळून मी तुम्हाला लुक दाखवते. तर
तर बघा मग फायनली बोटनेकमध्ये आज आपण खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. ट्रेंडिंग न्यू लुक आहे थोडंसं आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर आता सध्या बोटनेक ब्लाऊजचा खूप ट्रेंड चालू आहे आणि मग बोटनेकमध्ये तेच तेच शेप त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करा. त्याचबरोबर संपूर्ण कटिंग स्टिचिंग जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि ह्या छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची नवीनच थोड्या वेगळ्या लुकमधली ही बोटनेक ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येतं. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल. यासाठी अशी छानशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.